हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर गाईज, आज मी IKEAचं एक प्रोडक्ट आणलेलं आहे आणि ते ॲसेंबल करायचं आहे. तर ॲसेंबल बुक वगैरे दिलेली आहे त्यांनी याच्यामध्ये, तर म्हणून मला असं इझी वाटतं आहे. तर प्रोडक्टची सगळी माहिती वगैरे दिलेली आहे आणि हे मला मिळालं सेलमध्ये. अशी ओरिजिनल याची प्राईस जास्त होती आणि सेलमध्ये खूप म्हणजे अर्ध्याहून अर्धी किंमत मिळालेली ती. तर अतिशय सुरेख आणि सुंदर प्रोडक्ट होतं. मी घेतलं आणि आता मी त्याला ॲसेंबल करते. ही सुंदर अशी त्याची काच वगैरे ग्लास दिलेलं आहे त्यांनी वरती आणि खूपच छान पॅकिंग होती. मला अतिशय आवडली आणि इझी वाटलं. आधी तर काही कळत नव्हतं, पण बुक रीड केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली होती. त्याप्रमाणे त्यांनी सगळे टूल्स पण त्याच्याबरोबर दिलेले होते. हे टूल्स आहेत त्याचे सगळे सोबत मिळालेले. सगळे टूल्स अगदी त्यांनी व्यवस्थित दिलेले होते. तर मी आता घेते आहे ॲसेंबल करायला. तरी ॲसेंबल करते. मजा वाटली, पण अगदी 10 मिनटाच्या आतमध्ये ते प्रोडक्ट ॲसेंबल झालं. आणि ते करताना म्हणजे मला अशा वस्तू फार आवडतात की ज्याच्यामध्ये थोडं डोकं लावायची आपली हे असते, वेळ असते, आणि त्याच्यामुळे मला ते आवडलं खूप. तर माझाही वेळ गेला छान, मलाही मस्त वाटलं, एकदम फ्रेश आणि काहीतरी आपण आपल्या हातून केलं त्याचा आनंद पण एक छान. टूल्स खूप सुंदर दिलेले त्यांनी, कारण की आपल्याला एकही घरातली वस्तू अशी यूज करायला नाही लागली. त्यांनी जेवढं मटेरियल त्याच्यासोबत दिलं होतं तेवढ्यातच माझं काम झालेलं आहे आणि जास्त पण काही मेहनत नाही लागलेली त्याला. तर मला तर खूप आवडलं हे प्रोडक्ट. मी तुमच्याशी याच्यासाठी शेअर करते की तुम्हाला आवडल्यास तुम्ही पण बाय करा. छान आहे. हे बघा, तयार झालं आहे. आता थोडी फिटिंग बाकी आहे माझी, ती पण धावपळीने होते पटकन. वेळ कुठे गेला कळलंच नाही आणि मनातून खूप आनंद होत होता की कसं दिसणार आहे हे प्रोडक्ट आणि कसं असणार आहे. तर त्याच्यामुळे एक उत्सुकता वेगळीच होती. असं तर काहीतरी केल्यानंतर काय होतं माहिती, आपल्या बुद्धीला पण चालना मिळते आणि एक सॅटिस्फॅक्शन होतं की हां ठीक आहे, आपण केलं आहे, खूप छान आहे आणि मन प्रसन्न होतं. मला तर आवडलेलं आहे खूप. प्रोडक्ट सुंदर आहे. तुम्हाला वाटत असेल की हे घ्यावं म्हणून बोलते, तसं काही नाही. मला आवडलं आणि मला खूप म्हणजे खूपच कमी किंमत होती त्याची. त्या दिवशी सेल होतं मंथली, त्यांचं 1 मंथचं सेल लागलेलं बहुधा, तर त्याच्यातच हे प्रोडक्ट होतं आणि मी 1 नव्हे तर 2 घेतले. मला एवढं आवडलेलं आणि नंतर सेकंड डे जेव्हा मी गेले तर तेव्हा ते संपलेलं होतं. हे बघा, खूप खूप इझी होतं ॲसेंबल करणं. खाली छानपैकी रबरी ते हे दिलेले होते. नंतर मग त्याला जी जाळी टाईप दिलेलं आहे. हे बघा, ॲसेंबल झालेलं आहे. एंजल पण खुश झालेली मुलगी माझी. आणि तुम्ही बघू शकतात, असा हा आमचा कॉर्नर तयार झालेला आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. टाटा, बाय बाय. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.